ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पावसाअभावी बीडमधल्या बिंदुसरा नदी सध्या कोरडी ठाक पडलेली आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून नदीची साफसफाई झालीच नाहीये। त्यामुळे नदीमध्ये काटेरी झुडपं आणि बाभळीची झाडं उगवलेली आहेत। एवढंच नाही तर नगरपालिका देखील याच नदीपात्रामध्ये कचरा टाकते। त्यामुळे यंदा मुसळधार पाऊस झालाच तर नदीला पूर येऊन धोका वाढण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातल्या नद्यापैकी प्रमुख नदी म्हणून बिंदुसरा या नदीकडे पाहिलं जातं आणि मी सध्या बिंदुसरा नदी पात्रात आहे। बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावले तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा टिपूस देखील नाही। त्यापैकीच हे बिंदुसरा नदी आहे। आपण पाहू शकतो की पावसाळा सुरुवात झाली तरी देखील या नदीचं जे साफसफाईचं जे कार्य आहे ते अद्याप झालेलं नाही। गत वर्षी जर पाहिलं तर याच नदीला पूर आला होता आणि एकाचा वाहून मृत्यू देखील झाला होता। काही दिवस इथला जो परिसर आहे तो पाण्यानं तुडूंब भरलेला होता, त्यामुळे इथलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। बीडमध्ये यंदा पर्जन्यमान जे आहे ते जास्तीचं होणार असल्याचा हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे मात्र या नदीमधली कसलीही डागडुजी असेल, कसलीही साफसफाई जी असेल ते केलेले नाही। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।